आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 13। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय इथून पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे ऑफिस स्किल्सवर जायचं आहे। ऑफिस स्किल्सवर जा आणि त्यातून आपल्याला पहिलं नॉलेज चेक सोडवायचं आहे। यातून तर नॉलेज चेकवर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा। याच्या अगोदर जेवढे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिले असेल तर ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा नॉलेज चेकमध्ये दोन प्रश्न आहे। झूम इन व झूम आउट ऑप्शन्स हा स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात दिलेला असतो म्हणत आहे। तर खाली उजव्या भागात असते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। डॉक्युमेंटमध्ये आधीच डिफाईन झूम लेवल असतात, पण तुम्ही त्याची झूम लेवल कधीही कस्टमाइज करू शकतात म्हणत आहे। तर बरोबर आहे, आपण झूम इन झूम आउट करू शकतो। त्यानंतर संपलेलं आपलं पहिलं नॉलेज चेक आणि आपला स्कोर सुद्धा इथे पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर याच्यातनी दुसरं सुद्धा नॉलेज चेक दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे अशा प्रकारे। आणि त्यातनी एकच प्रश्न दिलेला आहे। तर फीडबॅक फॉर्म हे एक असे डॉक्युमेंट असते ज्यात डाटा समाविष्ट असतात म्हणत आहे। तर काय समाविष्ट असतात बघा, तर याच्यातनी संभाव्य प्रश्न त्यामध्ये दिलेले असतात। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। तर एवढेच आहे नॉलेज चेकचे प्रश्न। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहे, तर इथून स्टार्ट करा। यामध्ये दोन प्रकारचे सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करायचं आहे। पहिला प्रश्न बघा, टेम्पलेट्स मुळात पूर्वनिर्धारित रचना आणि मांडणी करून संपूर्ण सुसंगतता लागू करतात। तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्च बार भागात टेक नोट टेम्पलेट शोधा आणि ते क्रिएट टेम्पलेटवर क्लिक करा म्हणत आहे। तर इथे सर्च फॉर टेम्पलेटवर क्लिक करा आणि त्यातून कोणतं घ्यायचं आहे, टेक नोट्सवर क्लिक करा आणि ते क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे ते सोडवायचं आहे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न, सेव्ह ॲज केल्याने आपल्याला आपले काम प्रथमच सेव्ह करता येते आणि ते कोणत्या नावाने सेव्ह केले जाईल आणि ते कुठे सेव्ह केले जाईल हे देखील विचारले जाईल। म्हणून टेक नोट नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे। तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉप निवडा, त्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर आपलं सिम्युलेशनचे प्रश्न झालेले आहे सोडवणं, स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला याच्यातनी सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील रीड मोड अंतर्गत कोणकोणते वैशिष्ट्य तुम्हाला बॅकग्राऊंडचा रंग बदलून रात्रीच्या वेळी तुमचा वाचन अनुभव वाढवून देते म्हणत आहे। तर सेपिया मोड आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। डॉक्युमेंटमधील टेक्स्ट आणि ऑब्जेक्ट अलाइन करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही कोणत्या ग्रुप आणि चेकबॉक्स पर्यायातून मायक्रोसॉफ्ट वर्डमधील व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल नियम सक्रिय करू शकतात म्हणत आहे। तर कशातून करू शकतो बघा आपण, तर शो ग्रुप रूलरवरून करू शकतो आपण। विंडोज ग्रुपमधील कोणते फीचर तुम्हाला डॉक्युमेंटला 2 विभागामध्ये डिवायडेड करण्याची परवानगी देते, ज्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या भागात काम करणे सोपे होते आणि तुम्ही विभाजन कसे काढू शकता म्हणत आहे। तर कशा प्रकारे काढू शकतो बघा, विंडो स्प्लिट विंडो रिमूव्हवर क्लिक करून, त्यानंतर स्टेटस बारवरील झूम स्लाइडर वापरून तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमधील डॉक्युमेंट झूम आउट कसे करू शकता म्हणत आहे। तर कशा प्रकारे आपण झूम आउट करू शकतो, तर स्लाइडवर डावीकडे ड्रॅग करून आपण ते करू शकतो। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मॅक्रो रेकॉर्ड करण्याचा उद्देश काय आहे आणि रेकॉर्ड केलेला मॅक्रो तुम्ही कसे एक्झिक्यूट करू शकता म्हणत आहे। तर कशा प्रकारे एक्झिक्यूट करू शकतो, तर टास्क ऑटोमेट करा, अंमलबजावणी, स्टॉप रेकॉर्डिंगवर क्लिक करा। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट वर्डमधील लर्निंग टूल कॉन्टेक्च्युअल टॅब अंतर्गत कोणते कंटेंट ऐकण्यासाठी पर्याय प्रदान करून डॉक्युमेंटच्या पुनरावलोकनात मदत करण्यासाठी डिझाईन केलेले असतात म्हणत आहे। तर त्याचं उत्तर रीड अलाउड आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे आणि इथे आपण स्कोर्स पाहू शकतो। आपला पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स इथं आलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। त्यानंतर याच्यातनी गायडेड डू इटवर सेल्फ दिलेला आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा। आणि त्यामध्ये बघा गायडेड डू इट सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ते रीड मोडमध्ये पाहण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा, नंतर व्ह्यू ग्रुप आणि रीड मोड ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे।
तर त्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जा आणि रीड मोडवर इथे क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रीडलाईन हाईड आणि शो करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा. त्यानंतर शो ग्रुपच्या खाली असलेल्या ग्रीडलाईनवर क्लिक करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे. व्ह्यू टॅबवर जा आणि त्यातून ग्रीडलाईन इथून शो करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये झूम आउट आणि झूम इन करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा. झूम ऑप्शनवर क्लिक करा आणि पेज सेटिंग 200 वर सेट करा म्हणत आहे. तर व्ह्यू टॅबवर जायचं आहे, झूम ऑप्शन्सवर जा आणि त्यातून 200% वर क्लिक करा आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, नवीन डॉक्युमेंट ओपन करा. हेल्प संबंधी डॉक्युमेंट एक्सप्लोर करण्यासाठी हेल्प टॅबवर जा. त्यानंतर हे हेल्पवर क्लिक करा म्हणत आहे. तर पहिले आपण नवीन डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी सर्च बॉक्समध्ये जायचं आहे आणि त्यातने आपल्याला MS वर्ड किंवा वर्ड नाव टाईप करा आणि जे पहिली ॲप्लिकेशन आलेली आहे तिला क्लिक करून ओपन करायचं आहे. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा. त्यानंतर इथे हेल्पवर जायचं आहे आणि इथे या हेल्पवर आपल्याला क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा, नवीन डॉक्युमेंट ओपन करा. मायक्रोसॉफ्ट टीमशी संपर्क साधण्यासाठी हेल्प टॅबवर जा. त्यानंतर कॉन्टॅक्टवर सपोर्टवर क्लिक करा म्हणत आहे. तर नवीन डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी पुन्हा सर्च बॉक्समध्ये जायचं आहे आणि त्यातनी आपल्याला वर्ड नाव टाईप करून घ्या आणि पहिलीच ॲप्लिकेशन आलेली आहे तिला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा. त्यानंतर हेल्पवर जायचं आहे, हेल्पवर जा. त्यानंतर आपल्याला त्याच्यातनी कॉन्टॅक्ट सपोर्टवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअरसेल्फ संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा आणि आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न आहे. डेटाबेस हे संबंधित माहितीचे सुसंघटित संकलन असते म्हणत आहे. तर बरोबर आहे. बिटमॅप प्रतिमांना डॅश डॅश याही नावाने ओळखले जाते म्हणत आहेत. तर रास्टर इमेजेस आहे. रुग्णांची वैद्यकीय माहिती कायम व व्यवस्थित ठेवण्यासाठी रुग्णालयात कोणत्या प्रकारचे ॲप्लिकेशन वापरणे उत्तम ठरते म्हणत आहे. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे. व्यावसायिक दर्जाची प्रकाशने निर्माण करण्यासाठी डॅश डॅश हे प्रोग्राम तुम्हाला मजकूर आणि ग्राफिक्स एकत्र करण्याची परवानगी देते म्हणत आहे. तर याचं उत्तर डेस्कटॉप पब्लिशिंग आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट पूर्ण झालेला आहे आणि आपला स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे इरा सेशन 13 आपल्याला कंप्लीट सोडवायचा आहे.